रामकृष्ण हरी माऊली. या श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञान प्रवाहामध्ये पुढचं पाऊल म्हणजेच अध्याय 2 आणि श्लोक क्रमांक 7. अर्जुन भगवंताला बोलतोय. काय बोलू लागला अर्जुन? अर्जुन म्हणतोय, देवा कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम. अर्जुन बोलतोय, देवा अरे या मोहरूपी जो पाश माझ्यावर पडलेला दिसतोय, हा जो दोष माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि या दोषामुळे माझ्या ठिकाणची वीर वृत्ती, लढण्याची वृत्ती जी आहे ती नाहीशी होऊन गेलेली आहे. योग्य काय, अयोग्य काय, धर्म काय, अधर्म काय याचा विचार मला करावा लागतोय. मला समजत नाही नेमकं काय धर्म असेल, काय अधर्म आहे. पण मी तुला विचारतोय देवा, आणि खरोखर जर बघायचं झालं तर जे योग्य आहे ते तू मला सांग. मी तुला शरण आलोय. तू माझा सखा आहेस, तूच माझा गुरु आहेस. आणि ज्यावेळी आपण सुद्धा असंच भगवंताला म्हणू की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भवनदीचा. आणि अर्जुनाची अवस्था तीच आहे. तो देवा तूच माझं सर्वस्व आहेस. आता तूच मला योग्य काय किंवा अयोग्य काय याची जाणीव करून दे, याची ओळख करून दे. अशा प्रकारचा अट्टहास थोडा वेळासाठी या मोहपाशातून बाहेर पडलेला अर्जुन भगवंताला शरण जाऊन बोलू लागलेला आहे. रामकृष्ण हरी.